तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे आणि भरपूर जिल्ह्यामध्ये मोर्चा किंवा आंदोलन काढल्या जात आहे. यामागे महत्वाचं रिझन आहे, 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. 92 लाख लाडक्या बहिणींचे पैसे शासनाने बंद केलेले आहे. याचं महत्वाचं एकच कारण आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसी. यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी केली नव्हती, त्यांना माहित नव्हतं किंवा ओटीपी येत नव्हता, टेक्निकल रिझन होतं, केवायसी केली नव्हती. त्यामुळे शासनाने सरसकट जे आहेत त्यांचे पैसे नोव्हेंबर 2025 पासून तर जून जुलै 2026 पर्यंत बंद केलेले आहे. अजूनही त्या बहिणींचे पैसे बंदच आहे. यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले, त्यानंतर अपात्रतेच्या अटीमुळे, ITR आहे, एका कुटुंबात जास्त अर्ज भरले आहे किंवा वय जास्त झालेलं आहे किंवा मग इतर वेगळे काही कारण आहे ज्या कारणामुळे अपात्रतेच्या अटी लावून शासनाने जे आहे ते पैसे बंद केलेले आहे. आणि मग जेव्हा लाडक्या बहिणी मदत मागायला जातात, महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जातात, त्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्यांना कोणत्याच प्रकारची मदत केली जात नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची एकच सर्वात मोठी मागणी आहे, ज्या मागणीमुळे हे आंदोलन तयार होत आहे की शासनाने केवायसी परत एकदा सुरू करावी, केवायसीचं पोर्टल सुरू करावं आणि लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी. म्हणजे केवायसी सबमिट केल्यानंतर त्या बहिणींची चौकशी होईल आणि त्या बहिणींचे पैसे पुन्हा सुरू करण्यात येईल. पण शासनाकडे याबद्दल कोणत्याच प्रकारचं लक्ष दिल्या जात नाही. महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं उत्तर मिळत नाही. या सर्व गोष्टीला कंटाळून जे आहे ते त्या बहिणीने ठरवलं आहे की शेवट आता मोर्चा काढायचा, आंदोलन करायचं. तर अशाच प्रकारचं एक आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे यवतमाळ जिल्हा, यवतमाळ शहरामध्ये. यवतमाळ शहरामध्ये ठिय्या आंदोलन होणार आहे लाडक्या बहिणींच्या वतीने. यामध्ये लाडक्या बहिणींच्या प्रमुख मागण्या असणार आहे की केवायसी परत एकदा सुरू करावी, त्यानंतर ITRचा अट आहे किंवा मग अपात्रतेच्या ज्या काही अटी लावून शासनाने पैसे बंद केले त्यावर पुन्हा एकदा फेर तपासणी करावी आणि ज्या बहिणींचं वय आता 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या बहिणींना सुद्धा परत एकदा फॉर्म भरण्यासाठी संधी द्यावी. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा, 7 ऑगस्ट 2026 ला जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आणि सोबतच तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर 7 तारखेला तुम्हाला लाडक्या बहिणींना मोठ्या संख्येमध्ये यवतमाळ या ठिकाणी या ठिय्या आंदोलनामध्ये हजर राहायचं आहे. तर मनीषाताई काटे आणि दिलीपराव इंगोले यांनी हे आंदोलन जे आहे ते आयोजित केलेलं आहे लाडक्या बहिणींच्या वतीने. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला काही जास्त माहिती पाहिजे असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. तर येणाऱ्या 7 तारखेला लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तुमचे पैसे आतापर्यंत बंद असेल किंवा आतापर्यंत तुमचे पैसे सुरू असेल तरी या ठिकाणी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना पाठिंबा द्यायचा आहे. पैसे सुरू असेल तरी पण जास्तीत जास्त बहिणींनी ज्यांचे पैसे बंद झाले त्या बहिणींना पाठिंबा देण्यासाठी उभं राहायचं आहे. आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा, हे बॅनर शेअर करा, म्हणजे पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या बहिणींचे पैसे बंद आहेत त्यांना माहीत झालं पाहिजे की आपल्यासाठी आवाज उठवला जात आहे आणि आपल्याला आंदोलनामध्ये जे आहे ते सहभागी व्हायचं आहे. आणि तुम्ही जर दुसरा कोणता जिल्हा, कोणत्या तालुक्यामध्ये राहत असेल तर तुमच्या एरियामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना एकजूट करून अशाच प्रकारे आवाज उठवा, म्हणजे तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. जेव्हा पूर्ण जिल्ह्यामधून लाडक्या बहिणींकडून आवाज उठवला जाईल तेव्हा शासनाला काहीतरी निर्णय या लाडकी बहीण योजनेसाठी घ्यावा लागेल. शासनाला केवायसी सुरू करावीच लागेल. त्यामुळे ज्या बहिणींचे पैसे आतापर्यंत बंद आहे किंवा पैसे सुरू आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या कुटुंबामध्ये, व्हॉट्सअप ग्रुपवर, फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या व्हिडिओला शेअर करा. कारण आज 2 तारीख आहे, 7 तारखेला आंदोलन आहे. तर या 4 ते 5 दिवसात पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये या आंदोलनाबद्दल लाडक्या बहिणींना, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ते सर्व लोक या आंदोलनामध्ये उपस्थित राहतील. मी सुद्धा 7 तारखेला यवतमाळ या ठिकाणी जाऊन आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. याबद्दल तुम्हाला आणखी काही प्रश्न पाहिजे असतील तर मनीषाताई काटे यांचा नंबर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, यावर संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.